मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे। द्राक्ष पीक हे अगोदर पैशाचं पीक म्हणून समजलं जात होतं। अवकाळी पावसामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे हे पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे। आज द्यायला आलेला प्लॉट संध्याकाळी पाऊस झाला, शेतकऱ्यांनी घेतलेली इसार सुद्धा व्यापाऱ्यांनी मागायला आले नाही, एवढं क्रॅकिंग झालं आणि संपूर्ण शेतकरी मातीमोल झाला। मी आता ह्या कर्जाचा डोंगर काय करायचं या उद्देशानं शेती नको आणि द्राक्ष बाग आता नको म्हणूनच काढण्याचा निर्णय आम्ही 7 शेतकऱ्यांनी एकसून घेतला। आणि आम्ही आता कामगार लोक त्यांचंही चालत नाही, त्यांचं पैसे वेळेवर जात नाही, कामगार लोक सुद्धा आज द्राक्ष बागायतदारात पण कामाला येत नाही। म्हणून आज आम्ही असं ठरवलं की पहिल्यानं काढायचं, हे 2 दिवस तुमच्यात यायचं, 2 दिवस तुमच्यात जायचं, आम्ही 2 दिवस तुमच्यात यायचं, असं करून आम्ही इथपर्यंत चालू केलं की बायका मोरांना जगवणं सुद्धा द्राक्ष बागायतदारावर वेळ वाईट येणार। यात सगळ्यात महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे हे खताचे आणि औषधाचे वाढलेले भयंकर दर, त्याला लागलेला शेतकऱ्याकडनं जीएसटीचा दर आणि ही व्यापाऱ्यांनी एक वेळ नेलेली न देण्याने फसवणूक झालेली काही शेतकरी आमच्यात आहेत। त्यांच्या त्या वर्षीचे पैसे त्यांनी 1 रुपया दिला नाही, पण द्राक्ष बागायतदारांना कामगारांनी तर सोडूच नाही, पण कुठल्या दुकानदाराने पाय सोडला नाही, बाबा तुम्ही पुढल्या वर्षी तुम्ही देणार आहे किंवा नाही देणार। यात झालंय कसं, शासन आम्हाला अवकाळीची मदत पूर्णपणे भरवशी देत नाही। शासनाने दिलेल्या मदतीत कामगार सुद्धा भागत नाही, इतकी गंभीर परिस्थिती झालेली आहे। आणि कुठलेही लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहत नाही, त्यामुळे शेतकरी कोणाकडे जायचं रडत। या शेतकऱ्यांचा एकच पर्याय की पत्रकार हेच त्यांचा पर्याय शिल्लक राहिलेला।